आज जिथं प्रसार माध्यम एक एक करून इथले सत्ताधारी विकत घेत आहेत आणि त्यांनी एक प्रसार माध्यम शिल्लक ठेवलं नाही, अक्षरशः विकत घेऊन ते एक लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची ज्या पद्धतीने मुस्कटदाबी केलेली आहे आणि इतके म्हणजे ऐकायला किंवा बोलायलाही ते इतकं विसंगत वाटतं की तुमचे पंतप्रधान खेळाडूंचं सांत्वन करायला, क्रिकेटच्या खेळाडूंचं सांत्वन करायला त्यांच्या कक्षात जातात, तिथं त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. ज्या पद्धतीच्या घोषणा ही मुलं आजची देत आहेत की तानाशाही बंद करू, आणि ही तानाशाही नाही तर काय आहे की मणिपूरची घटना घडल्यानंतर पंतप्रधानांना त्याच्यावरती संबोधन करावंसं वाटत नाही, स्वतःला व्यक्त व्हावंसं वाटत नाही, मात्र विराट कोहलीचं सांत्वन करायला पंतप्रधानांना वेळ आहे. ही दमन आहे, ही दडपशाही आहे आणि ह्याला उत्तर इथला तरुणच वर्ग देणार आहे जो सुशिक्षित आहे. बघा, ही सर्व मुलं उच्च शिक्षित आहेत, IAS ची तयारी करणारे आहेत, काही इंजिनिअरिंग करून मोठ्या पदावरती काम करत आहेत. जर त्यांना वाटतं की हा आवाज आज या भारतीय लोकशाहीला पाश्चात्य प्रसार माध्यम सुडो डेमोक्रेसी म्हणतायत, छदमी डेमोक्रेसी आहे,